साईराम, शुभ सकाळ. तर सलाम नमस्ते, केम छो, कसं काय? तर राम राम मंडळ मित्रांनो, मी तुमचा आवडता लाडका सौर भट आणि रोहित बुट पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. तर मित्रांनो, आज आपण चाललोय बाबांच्या भेटीला. म्हणजे डोंबिवली देवी चौक ते ठाणे वर्तकनगर अशी एक आपल्या डोंबिवलीतून पालखी निघते. एक दिवसीय पदयात्रा निघते. त्याच पालखीला आज आपण चाललोय. हे बघा, तुम्हाला दिसत असेल बाबांचा कपडा आणि हे बाबांचा फोटो. तर आपण त्यांच्याच भेटीला चाललोय. तर आता माझ्यासोबत आहे रोहित भोड, तुम्हाला माहिती असेल तो आपल्यासोबतच असतो. तर आपण आता इथून जाऊया देवी चौकात, तिथून बघूया निघायची काय तयारी आणि काय नाही. तर चला निघूया. महाद्वारी झाली दाटी मना उतावल वीर रूप पावला दृष्टी राही रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया शेजे हालवणी जागे करा देवराया गरुड हनुमंत उभे पाहती वाट स्वर्गीचे सुरवर घेऊनी आले भोबाट झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा विष्णुदास नामा उभा घेऊनी काकडा घेऊनी पंचारती करू बाबांची आरती उठा उठा ओ बांधव ओ अन्याय माझे कोट्यान कोटी मोलेश्वरावर तुगाल कोटी ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. राजा
महाराज की। तर साईराम मित्रांनो, तुम्हाला जाणून घ्यायचं असेलच की पालखी इथे का थांबली. तर मित्रांनो, आपली पालखी देवी चौकातून निघाल्यानंतर आपला कोणताच हॉल्ट झाला नाही आहे. तर आपला हा पहिला हॉल्ट आहे, जो की नाश्त्याचा हॉल्ट आहे, जो मोठ्या गावामध्ये पहिला हॉल्ट आहे. हे बघा, हे मंदिरामध्ये दाखवतो तुम्हाला. हे बघा, या मंदिरामध्ये आपल्या नाश्त्याचा हॉल्ट आहे. हे साईसेवक आपले थोड्या मंदिराची व्यवस्थित स्वच्छता करतात पाणी टाकून. आणि हे मंदिर आहे श्री गुरुदत्त नवनाथांचं मंदिर आहे. या मंदिराचा आपला नाश्त्याचा हॉल्ट आहे. तर थोड्याच वेळात आपली पालखी मंदिराच्या आत प्रवेश करेलच. मित्रांनो, फायनली आपण आता पालखीच्या पहिल्या हॉल्टवर म्हणजे नाश्त्याच्या हॉल्टवर पोहोचलोय, जो की आहे मोठ्या गावच्या नवनाथांच्या मंदिरामध्ये. तर आपली पालखी पण आता प्रवेश करते या स्पॉटवरती. तर पालखी इथे बसेल, नाश्ता वगैरे होईल, सगळेजण पाया पडतील पालखीच्या पण आणि आपल्या बाबांच्या नवनाथ मातांचं मंदिर आहे त्यांच्यावर पाया पडतील. आणि आपण इथून आता निघू, अवघे 1 तासातच निघू इथूनच.
मंडळाच्या माध्यमातून आज आपण पालखी काढताय त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. गेल्या अनेक वर्षापासून ही पालखी सातत्याने अशाच पद्धतीने उत्साहामध्ये सुरू आहे. हे धर्माचं काम आहे. आपण जे करताय धर्माचं काम आहे, आस्थेचं काम आहे. हे जे काम आपण करताय याच्यासाठी माझ्याकडे जे पाठबळ लागेल ते मी देतच राहील. पण वर्षोनवर्ष या पालखीमध्ये लोक जुळत चालले, मोठ्या प्रमाणात लोकांची वाढ होते. पुढे जाऊन अशीच ही परंपरा पुढे आपण सगळ्यांनी टिकवावी आणि आपला जो धर्म आहे आणि आपला जो पंथ आहे तो असाच टिकवावा अशी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. आज काही राजकीय भाषण करायचं नाही. साई बाबा की साई बाबा की तर साईराम मित्रांनो, सर्वप्रथम आपला नाश्ता पालखीला अर्पण होतो, बाबांना अर्पण होतो. त्याच्यानंतर आपण साई भक्त त्या नाश्त्याचा आनंद घेऊ, आस्वाद घेऊ. तर सर्वांना नाश्ता करायची विनंती आहे. आपण जाऊया आता नाश्ता करायला. तर साईराम मित्रांनो, फायनली आता आपण नाश्ता घेतलाय. पहिले सर्वप्रथम बाबांना नाश्ता दिला, त्याच्यानंतर आपण नाश्ता घेतला. तर हे सगळे आपले माऊली साई भक्त नाश्ता करतायत. साईनाथ महाराज की ओम साई, जय साई. तर आता आपण नाश्ता करून घेऊया. तर आपल्याला परत निघायचंय, खूप मोठा पल्ला यावर्षीचा. बाबा हे विश्वाची ब्रह्मांड नायक आहे. बाबांची पदयात्रा करत असताना बाबांचं साई संचरित्र जर वाटतंय तो तुमच्यामध्ये बाबांमध्ये ती भावना निर्माण होईल. आताची जी भावना आहे ती माझा मित्र निघाले म्हणून मी पण जाऊया, थोडी मजा करायला मिळेल, थोडा आनंद आहे. बाबांना या गोष्टीचा फार आनंद वाटतो, कारण बाबा खूप मस्ती करायचे आणि एवढी भक्तांनी मस्ती करून घ्यायचे. दोघांमध्ये वाद निर्माण झाला की बाबा त्यांच्यावर सोल्युशन करायचे. एवढे बाबा खूप म्हणजे काळजी घ्यायची. एक वेळ द्वारकामाई मध्ये बाबा बसले होते आणि राधाबाई आल्या आणि बाबांना पाय चेपायला लागला. पाय चेपता 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 साईला कोण बोलते पाहिजे पाय कोणी यायचं नाही. तुमच्या ऐकायचा नंबर मी घेतली, इथून पाठवणार आहे. नारळ 25 नारळ आणले, सर्वांना शिकवण देणार. येणार ते व्यवस्थित यायचं आपल्याबरोबर. आपण बाबांच्या आणि लोकांनी जेव्हा लग्नाला सुरुवात केल्याच्या नंतर आपल्या गुरुला, आपल्या देवाला, आपल्या बापाला, आपल्या सानिध्यात असलेल्या बाबाला अशा प्रकारे मोहिशने मला बघितल्यावर त्यांना थोडं वाईट वाटलं. त्यांनी विचारलं, आई तुम्ही एवढ्या जोरात लग्न तर आम्हाला किती त्रास होत नाही. कारण बाबांचं म्हणणं असतं असतं प्रत्येक वेळी माझा भक्त ज्या प्रकारे माझी भक्ती करतो तिथे मला सर्व आनंदात असतं. कारण त्याला ती आलेली स्फूर्ती असते, त्याला आलेला आदेश असतो, बाबाचा आदेश असतो. आणि ह्या गोष्टीमुळे आदेश निर्माण झाला. आणि अचानक देशपांडे होते, तंदुरकर होते आणि बाबांना तो राग आला. कारण हे जे बोलायला बाबांना वाईट वाटायचं, बाबांनी आत्ता सत्कार केला
आणि बाबा वाटल्यामुळे समोर पिढीच्या समोर थांबायला तो सत्ता पूर्ण 3.25 फुटाचा सत्ता बाबांनी पूर्ण पोटात त्या ताब्याला त्यावेळेला देशपाड्यावर बाबा हे काय करताय तुम्ही तेव्हा बाबांनी एक दिलं की बाबा फक्त जशी सेवा काय होता तशी सेवा करून द्यायची एक भक्तीवाला नाही प्रत्येक जण कोणाला पाहिजे प्रत्येक साई भक्त झाला पाहिजे आणि प्रत्येकामध्ये साईची भावना निर्माण झाली पाहिजे नाही निकोटीत निर्णय त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला द्यायला पाहिजे काहींना एवढा त्रास होत असो पदयात्रा केल्याच्या नंतर त्यांना तो त्रास दूर करू काय तारीख माझा साहेब आहे त्यांनी 7 पाळण्या करायचा विचार केला आहे माऊली मला त्रास येतो त्यांना निरोप केला आणि त्याचा 7वा पाळणा त्यांनाही विचारायला का पुढच्या पाळण्यात चालणार होतं त्यामुळे प्रत्येकाची भक्ती ही बाबाच्या विचारी नसते पाहिजे कोणाला काकूनसाठी भक्ती करायची आहे आणि बाबा म्हणतात बाबाला भेटण्याची पण त्या मुलाची इच्छा होती म्हणजे बाबा माझ्या घरी जाईल मी बाबाचं नैवेद्य इथं दाखवतो बाबा माझ्याकडे येतात बाबा खाऊन जातात रात्री झोपताना बाबा नमस्कार करून झोपतात सकाळी जाताना बाबा नमस्कार करून बाहेर जायचा आणि ज्या ज्या वेळेला काही असेल तर बाबाला दाखवल्याशिवाय खात नसते एक वेळ अशी आली की त्यांना जाणं गरजेचं होतं बाबांनी बोलवलं हा सर्व बाबाचा चमत्कार आहे आणि बाबांनी त्यांना दुकाना आईला आणि मुलाला शिर्डीला पाठवलं पण त्यांनी शिर्डीला जात असताना आपल्या वडिलांना सांगितलं मी शिर्डीला जातोय पण दर दुपारचा बाप जे नैवेद्य आहे ते नैवेद्य बाबाला सांगायला पुढाने जातात काही द्या आणि ते तुम्ही रोज देत असाल तर मी जाईल तर वडिलांनी त्याला वचन दिलं की मी तुझा आईने तू दोघांनी बाबाला भेटेल का मी बाबांचं नैवेद्य रोज दाखवत जाईल 2 दिवस त्यांनी नैवेद्य दाखवला तिसऱ्या दिवशी बिझी कामात सरकारी नोकरी होती सकाळच्या गाडी गडबडीत ते निघून गेल्याच्या नंतर दुपारचा नैवेद्य त्यांना काय बाबांना तो चढवू शकत नाही आणि रात्री त्यांना कळलं की आपण बाबांना दुपारचा नैवेद्य चढवलेला नाही आणि त्या दोघांनी बाबांच्या समोर दुपारच्या वेळेला आई आणि मुलगा बाबांच्याकडे द्वारकामध्ये मस्ती करायला गेले बाबा म्हणाले आई मला फार भूक लागली होती आणि मी उपाशी कुठे आलो आज मला माझी भूक कशी होणार बाबाच्या मुलाला समजले की आज काहीतरी आपण गडबड झाली आणि तो संदेश 2 दिवसांनी तारेने कळला गेला जेव्हा समजले बाबांना त्याच्या वडिलांनी जे काय आहे दुपारचं नैवेद्य दाखवलं म्हणून बाबांची जी सेवा करताना बाबांची आपण आरती करतो जे नियम आहेत ते नियमाच्या पलीकडे वागायचं नाही आपण पण बघा लहानपणी आता ते वय आपले ह्या वयात जर आपण सकाळी बाबांना लिखताना तरी बाबा सांगा कोणत्याही कार्य तो बाबाला सांगून पुढे जा आज माझ्यासोबत बसलेली जी व्यक्ती आहे एवढे बाबांची सेवेकरी झाले कुठे होते कुठे नेण्याने बाबाने आता काय करून ठेवलेलं आहे कारण का विश्वास फक्त बाबांवर
तर मित्रांनो अवघ्या काहीच मिनिटात आम्ही आता आपल्या जेवणाच्या स्पॉटवर पोहोचू. बट त्या अगोदर तुम्हाला एक सांगू इच्छितो की अतिशय खराब रस्ता आलाय. बघत असाल तुम्ही, अतिशय खराब. सुंदर. हा, भाईच्या भाषेत एकदम सुंदर रस्ता आलाय. त्याच्यामुळे पाय खूप सुंदर दुखतायत का रे? भाईचं यावर्षी फर्स्ट टाइम आहे बिन चप्पलचं, विदाऊट चप्पल. बाबांची सेवा विदाऊट चप्पल करणार आहे तो यावर्षी. नाही दरवर्षी तो चप्पल घालूनच असतो. आणि एक तुम्हाला सांगू इच्छितो, यावर्षी आपली पालखी चालली आहे मानकुली ब्रिजवरून. जो डोंबिवलीला मोठ्या गावात नवीन ब्रिज बनला आहे, डोंबिवली वेस्टला मोठ्या गावामध्ये नवीन ब्रिज बनला आहे मानकुली ब्रिज. त्या ब्रिजवरनं पालखी आली यावर्षी. नाही तर आपली पालखी दरवर्षी शिळफाटा तिथून मुंब्रा बायपासवरनं आपली पालखी तशी ठाण्याला जाते. बट यावर्षी आपला डोंबिवलीमध्ये काही सुधारणा झाली आहे, म्हणजे तिथं होतच आहे. बट ब्रिज बनला आहे वेल अँड गुड. त्याच ब्रिजवरनं आम्ही आता निघालो आहे आणि ब्रिजवरनं उतरल्यानंतर ही अशी परिस्थिती, कारण ब्रिजचं काम चालू आहे. पण जरा चांगलं वाटलं इथून आलो, जरा लवकर आलो. 10 ते 15 किलोमीटर आमची वाचले. या पोरी हसतात आम्हाला बघून. तर जाऊया आता आपण जेवणाच्या स्पॉटवर पोहोचू. तुम्हाला दाखवतो साई भोजन कसं आहे आपलं. तर चलो, व्हिडिओ बघताय ना, बघायलाच पाहिजे. तर मित्रांनो फायनली आता आपण आपल्या जेवायच्या स्पॉटवरती पोहोचलेलो आहोत. पहिले सरांनी काय सांगितलं, पहिले जेवायचा, मग झोपाचा, मग निघायचा. हा, जेवायचा, झोपाचा. अरे ते पण सांगणार साहेब. पहिले जेवायचा, नाही सॉरी, पहिले आरती करायचा, मग जेवायचा, मग झोपाचा, मग निघायचा. बरोबर. आता आपण इकडे पोहोचलोय. मस्त बघू शकता माझ्या मागे हा द बॉम्बे ढाबा आहे. भिवंडी रोडला बॉम्बे ढाबा आहे. तुम्ही जर कधी आले तर या ढाब्यावरती या जेवायला. पण तेव्हा फ्री नाही भेटणार. आता फ्री आहे, तेव्हा पैसे देऊन घ्यायला लागतील. आता फुल फ्री आहे आपल्या पालखीनुसार, सगळ्यांना फ्री. हे बघा पंजाबी भाई आपला हे करते, स्वागत करते. ये बल्ले बल्ले. इकडे बाई मी मटका घेऊन आली. बघू पाणी मटक्यान, पाणी ती बाई बी आपलं स्वागत करतं मटक्यान पाणी घेऊन. आता आपण सुंदर अशा प्लेसवरती आलोय, द बॉम्बे ढाबा. हा आपला मित्र आहे, आपला मित्र. आता मला सौरभ दादाबद्दल एक सांगायचं आहे की किती खूप वर्षापासून त्याला बघतो ब्लॉग बनवताना. आणि ब्लॉग बनवताना त्याचं मी हरवेळी बघतो की खूप मेहनत करतोय. तर तुम्ही त्याच्या मेहनतीला यश मिळून द्या. असं दरवर्षी आपल्या एका दिवसाची पालखी असते. सौरभ दादा त्यात खूप प्रत्येकाची मदत करतो. त्याला फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचे काही पैसे घेत नाही बोलले. ते बी बरोबर बोलले. सबस्क्राईब करा. आपलं मराठी माणूस पुढे चाललाय, त्याला पुढे जाऊ द्या. पाय खेचू नका कोणी. सगळ्या मिळून सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आपले सबस्क्राईब जास्त वाढू दे आपल्याला चॅनलचं. ते काय बोलतात, ते येऊ दे, काय बोलतात ते, बटन केव्हा येईल. बाबांच्या कृपेने येईल तर पहिले शिर्डीला घेऊन जाईल तो बटन. चला आता आपण जेवणाच्या स्पॉटवर पोहोचलोय. साईराम. आता आपल्या जेवणाच्या स्पॉटवर पोहोचलो. आता आपण मस्तपैकी जेवण घेऊ. आपले सगळे साई भक्त आलेत, पालखीवन ठेवली. पहिले आपल्या साईबाबाची आरती होईल, भजन होईल, मग जेवण होईल, मग आराम होईल. मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया. तर चला ताणा पण होऊया. तर मित्रांनो आपल्या पालखीचे आयोजक परेश आणि पवन म्हात्रे यांनी या स्पॉटची खूप सुंदरता बंदोबस्त केलेला आहे. या स्पॉटचं नाव आहे द बॉम्बे ढाबा. तो आहे भिवंडी रोडला. तुम्ही जर या धाब्यावरती कधी आलात तर बघितलं खूप सुंदर आहे. इव्हिनिंगच्या वेळी आलात तर खूप सुंदर दिसतं मागे असं बघायला. खूप सुंदर आहे. हे दादा येऊन गेलेत वाटतं. या धाब्यावरती या तुम्ही, खूप सुंदर आहे. आता आपल्याला फ्रीमध्ये जेवण आहे, पण तेव्हा तुम्हाला पैसे देऊन जेवायला लागेल. साई तुम्ही काय थोडं बोलू शकता धाब्याबद्दल, आपल्या पालखीबद्दल? सध्या काहीच बोलू शकत नाही. आम्ही एवढ्या उन्हात चालत येत आहोत की आम्हाला आता वॉशरूमची पहिली गरज आहे. वॉशरूम ताईला मिळून द्याल वॉशरूम. तर मित्रांनो इथे आपल्या काही साई भक्त लेडीज आलेले आहेत. त्यांना आपण विचारूया की आतापर्यंत प्रवास कसा झाला आणि कसा नाही, सुखरूप झाला की. तर आतापर्यंत प्रवास कसा झाला तुमचा, कसं वाटलं तुम्हाला, काही त्रास झाला का कोणत्या गोष्टीचा? साईराम. तर मित्रांनो आपण या धाब्यावरती थांबलोय. तर बॉम्बे धाबा हाय, मस्त इकडे गार्डन वगैरे लहान पुन्हा खेळायला. आणि एकदम हायवेला टचच आहे. तुम्हाला दिसत असेल बाहेर रोड हायवेला टच आहे, भिवंडी रोड हायवेला. इकडे मस्त खेळायला, मस्त बसायला, खूप सुंदर हॉटेल आहे. तुम्ही या हॉटेलला एकदा व्हिजिट करा. आणि आपली पालखी पण तिथे ठेवली आहे. तुम्हाला पालखीवरनं नेतोच थोड्याच वेळात.
साईराम माऊली थकले का? सांगा थकले का? तर मित्रांनो फायनली आम्ही मस्तपैकी या बॉम्बे ढाबाच्या इकडे गार्डन मध्ये मस्त ढाब्याला म्हणून घेतलंय जरा हातरायला. भले थोडंसं खराब झालेलं असेल पण दिलंय ते मेहरबानी आमच्यावरती. मस्त इथे भाई झोपले इथे मी पण झाडाखाली मस्त आराम करतो. थोड्या वेळाने आरती सुरू होईल मग आरतीला जाऊ आपण. त्याच्यानंतर जेवणाला सुरुवात होईल. आरतीची तयारी चालूच आहे तोपर्यंत जरा आराम करूया. तर मित्रांनो एका साईडला भजन चालू आहे आणि एका साईडला आता जेवणाला सुरुवात झाली आहे. आता सगळेजण जेवायला जात आहे. सगळेजण साईबाबांचा जो प्रसाद आहे जो जेवण आहे तो जेवण करून घेत आहेत सगळेजण. तो आता आपण जेवूया आणि थोडा वेळ आराम करूया आणि आपल्या प्रवासाला पुन्हा निघूया. हा आपला लास्ट स्टॉप असणार आहे. ह्याच्यानंतर डायरेक्ट आपण ठाण्याला वर्तकनगरला डायरेक्ट बाबांच्या दरबारी असणार आहे. 2, 3 साईनाथ महाराज की
तर साईराम भक्तांनो, जर तुम्ही कधी वर्तकनगरला येत असाल बाबांच्या दर्शनाला, तर बाबांचं दर्शन झाल्यानंतर तुम्हाला जर घरी नेण्यासाठी प्रसाद पाहिजे असेल किंवा हातात बांधण्यासाठी दोरा पाहिजे असेल किंवा बाबांचा फोटो, बाबांची मूर्ती, बाबांचं पुस्तक जे काही पाहिजे असेल ते तुम्हाला इकडे मिळून जाईल. तर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. साईराम. सो गाईज, फायनली आपण डोंबिवलीवरून ठाण्याला वर्तकनगरला जे साईबाबांच्या मंदिरात आलो होतो ते फायनली आपलं दर्शन झालं आहे आणि हा पालखी सोहळा आणि हा पालखीचा प्रवास एकदम सुखरूपरित्या पार पडला आणि आपल्या बाबांचं दर्शन पण झालं. खूप सुंदर असं दर्शन झालं. तर आता आपण इथून जाणार आहोत डोंबिवलीला. डोंबिवलीत एक भव्य मिरवणूक आहे आणि एक भव्य हनुमानाचं रूप पण केलं आहे. एका व्यक्तीने हनुमानाचं रूप साकारलं आहे. खूप सुंदर रूप आहे ते पण तुम्हाला दाखवायचं आहे मला. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती असंच राहा, असंच बघत राहा, मग तुम्हाला जेणेकरून ते पण समजेल. तर चला आता आपण आपल्या बाईकवरनं निघूया डोंबिवलीला. तर चलो जाएंगे. 1 hour later.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. साईराम. तर आय होप मित्रांनो तुम्हाला आपला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. आपण डोंबिवलीवरून ठाण्याला वार्तकनगरला जे साईबाबांचा एक दिवसीय पालखीचा जो ब्लॉग होता तो तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोहोचतील. तर चलो बाय. फिर मिळते एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.